महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कर्तृत्ववान समाजसेविका सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा आनंद दत्तधाम आश्रमात सन्मान। साईनाथ महाराजांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी। माजी आमदार तसेच माजी सनदी अधिकारी माननीय श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य, सुसंस्कृत व कर्तबगार पत्नी ज्येष्ठ समाजसेविका सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र माहुरगड येथे भेट दिली असता सद्गुरू हरिभक्तपरायण राष्ट्रसंत तथा स्वच्छता दूत महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबॅसेडर साईनाथ महाराज वसमतकर यांनी सन्मानपूर्वक गौरव केला। या कार्यक्रमास किन्हाळकर, गायकवाड, शेटकार, जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। उपस्थित सर्वांनी सौ आशाताईंच्या समाजकार्यातील योगदानाचे मनपूर्वक कौतुक करत आश्रमाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या। सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे या महिलांसाठी प्रेरणास्त्रोत असून त्यांनी शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण तसेच सामाजिक ऐक्य या क्षेत्रात दिलेले योगदान उल्लेखनीय आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाणे, नांदेड। वाढत चालले। मी गेले 5 वर्ष महाराजांसोबत म्हणजे माझी ओळख झाली आणि त्याच्यानंतर खरोखर आम्ही झाडू मारत आणि सुरुवात आम्हीच केली की स्वच्छता अभियान राबवायचं महाराष्ट्रभर म्हणून। आणि आज महाराजांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक झाली त्यांची। महाराजांनी आमच्यासाठी म्हणजे सप्ताह केला होता। गुंडेगाव ते आहे ना डोंगर तिथं, आणि इतका चांगला सप्ताह झाला। 7 दिवस भरपूर म्हणजे जवळजवळ 500 लोक सगळे बायका पुरुष भजन करत रात्रंदिवस, सप्ताह म्हणजे रात्रंदिवस करतात ना, तर तसं आम्ही 7 दिवस संपर्कात होतो। मी रोज सकाळी 6ला आरतीला जायची, रात्री परत 12 वाजेपर्यंत थांबायची, दिवसभर मतदारसंघ फिरून येऊन, आणि चांगल्या तिथं जेवणावळी वगैरे झाल्या। खरं तर मला महाराजांबरोबर काम करायची खूप इच्छा होती, पण महाराजांना माहिती किती बिझी होते, त्याच्यातला वेळ काढून येत होते। एकतर मुळात लागतो स्वभाव की लोकांना मदत करायची, आणि तो वारसा आमच्या वडिलांकडूनच, गोविंदराव पाटील चिखलीकरांकडूनच मिळालेला आहे। आणि इकडं पण श्यामसुंदर शिंदे साहेब आपले माजी आमदार आणि जे IAS ऑफिसर होते, त्यांनी IAS ऑफिसर असताना म्हणजे वेगवेगळ्या पदावर हजारो लोकांना कुटुंब उभारण्यासाठी मदत केली। हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। तर तोच पायंडा पुढं होत गेला आणि आम्ही काम करत गेलो। महाराजांसारखे सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले। नेहमी मी एकच म्हणत राहिले की आयुष्यभर मी मुंबईत राहिले, पण जेव्हा जेव्हा मी खेड्यापाड्यात जात होते त्या प्रत्येक ठिकाणी मला कुठला तरी सप्ताह ऐकायला मिळायचं। आणि तिथं गेल्यानंतर मॅडम आता आलात तर तुम्ही मारुतीला नारळ फोडा, जे काय दैवत आहे महादेवाला नारळ फोडा, तर त्या सगळ्या देवांचे दर्शनं, सगळ्या महाराजांचे दर्शनं, तर मी म्हणायची अरे देवानेच मला पाठवलं आहे, कारण मी अख्खं भारतभर जेवढे देव होते म्हणजे 4 धाम हे ते सगळे लांब लांब आहेत, ते सगळे केलेच होते, पण आपल्या आजूबाजूच्याच देवांचं दर्शन माझ्या हातून राहिलं होतं आणि ते दर्शन देवाने कंप्लीट करून घेतलं। म्हणजे पूर्ण मतदारसंघ 300 गावं तरी दर्शनं झाली, सगळ्या महाराजांचे दर्शनं झाले। असंच योग सगळे देवदर्शन हो, महाराजांसारखे दर्शन हो, आणि महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आता अजून त्यांची कशासाठी निवड महाराष्ट्राच्या ITI कॉलेज, बघा ITI सारख्या कॉलेजमध्ये मार्गदर्शक म्हणून निवड झाली म्हणजे किती मोठं पद आहे। मागच्या वेळेस आम्ही आलो होतो त्याच्यापेक्षा खूप चांगला आपला आश्रम झाला आहे, आणि नक्कीच आता ह्याच्यापेक्षा चांगला होणार आहे। महाराजांचे कष्ट, चांगल्या भावना, सगळ्यांना जेवण घाललं। आता मी आधी एकदा जेवून गेले, आता एकदा जेवणार आहे। आचार्यांनी खूप चांगली भाजी केली म्हणून आत्ताच त्यांनी मला सांगितलं। महाराजांना माझ्यासाठी नांदेडवरून यावं लागलं, मला वाटलं महाराज इथंच असतील म्हणून मी फोन केला। महाराज नांदेडला होते, पण सकाळी ताबडतोब आले। एवढे सगळे जमा पण झाले 10-15 मिनिटामध्ये। तुमचे पण मी आभार मानते। आणि वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।